मंत्री अतुल सावे यांच्या गाडीवर दगडफेक केल्याची घटना घडलेली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या त्यांच्या कार्यालयासमोर उभ्या असलेल्या गाडीवर दगडफेक केली गेल्यानं एकच खळबळ उडाली। सुदैवानं मंत्री सावे तेव्हा गाडीत नव्हते म्हणून ते थोडक्यात वाचले। नेमकी ही दगडफेक केली कुणी आणि पोलिसांच्या तपासात नेमकं काय समोर आलंय पाहूया। मंत्री अतुल सावेंच्या गाडीवर दगडफेक। अतुल सावे कार्यालयात असतानाच घडली घटना। दगडफेक करणारा पोलिसांच्या ताब्यात। राज्याचे बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या गाडीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये दगडफेक करण्यात आली। पुंडलिक नगर भागात सावेंचं कार्यालय। ते ऑफिसमध्ये बसलेले असतानाच बाहेर उभ्या असलेल्या त्यांच्या गाडीवर एका तरुणानं दगड मारला। यात गाडीची काचही फुटली। नेमकं काय घडलं ते आधी आपण समजून घेऊया। कार्यालयासमोर गाडी उभी असताना दगडफेक करण्यात आली। एका व्यक्तीने अतुल सावे यांच्या पुंडलिक नगर येथील कार्यालयासमोर त्यांची गाडी उभी असताना दगडफेक केली। यावेळेस अतुल सावे कार्यालयामध्येच होते। अतुल सावे कार्यालयातून बाहेर निघण्याच्या तयारीत असताना गणेश शेजूळ नावाच्या व्यक्तीनं ही दगडफेक केली। अतुल सावेंच्या ड्रायव्हरनं पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल केली आहे। दगडफेक करणारा मनोरुग्ण असल्याचं कळतंय। या तरुणाला स्थानिक लोकांनी ताब्यात घेत पोलिसांच्या स्वाधीन केलं। पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला। सावे कार्यालयामध्ये असताना गणेश शेजूळ नावाच्या इस्मानं दगडफेक केली। या मनोरुग्णावर 2010 पासून ट्रीटमेंट सुरू असून नेहमीप्रमाणे मनोरुग्ण अतुल सावेंच्या कार्यालयाजवळ आला। अतुल सावेंकडून या मनोरुग्णाला वारंवार उपचारासाठी मदतही करण्यात आली आहे। मनोरुग्णाला ताब्यात घेण्यात आलं असून पुढील कारवाई करत असल्याची माहिती आता पोलिसांनी दिली आहे। त्याच्यावरती 2010 पासून मनोरुग्णाची ट्रीटमेंट सुरू आहे। नेहमीप्रमाणे तोही आज गेला होता। त्याच्या उपचारासाठी माननीय महोदयांकडून त्याला वेळोवेळी मदतही झालेली आहे। आजही त्यानं गेलेला होता आणि अचानकपणे तो आला आणि वाहनावरती दगड मारलेला आहे। त्याच्यामुळे समोरच्या काचेला तडा गेलेला आहे। ताब्यात त्याला घेण्यात आलेला आहे आणि पुढे आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत। जेव्हा ही संपूर्ण घटना घडली तेव्हा मंत्री अतुल सावे आपल्या कार्यालयामध्येच उपस्थित होते। दरम्यान घडलेल्या संपूर्ण घटनेबद्दल अतुल सावेंनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही ऐकूया। अचानक एक मनोरुग्ण येतो। त्याने येऊन माझ्या गाडीवर, मी ऑफिसमध्ये बसलेलो होतो, त्याने गाडीवर दगड मारला। मी बाहेर आलो, बघितलं तर त्याने गाडीवर दगड मारला। त्याचं म्हणणं होतं की मी एवढा शिकलेला, मला नोकरी लागत नाही, तर असं त्याचं म्हणणं होतं। पोलीसवाल्यांनी नंतर येऊन त्याला ताब्यात घेऊन गेले। अतुल सावेंच्या ज्या गाडीवर दगडफेक करण्यात आली त्या गाडीबाबत माहिती देत नेमकं प्रकरण काय आणि घटना कशी घडली हे आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी सांगितलंय। पाहूया। ते गाडीचा समोरचा काच जो आहे तो फुटलेला आहे आणि काही क्रिस्टल्स, काही जे छोटे छोटे भाग आहेत काचेचे, ते गाडीच्या आतमध्ये डॅशबोर्डपर्यंत पोहोचले। यामध्ये मंत्री महोदयांना कुठली इजा झालेली नाहीये, मात्र त्यांच्या गाडीचं नुकसान झालंय। ज्यांनी दगडफेक केली तो मनोरुग्ण होता अशी माहिती जी आहे ती पोलिसांनी दिलेली आहे। मात्र पुढील तपास जो आहे तो अजूनही सुरू आहे। मंत्री सावेंच्या गाडीवर दगडफेक करणारा मनोरुग्ण होता अशी माहिती जरी समोर आली असली तरी हे जाणीवपूर्वक घडून आणलं का? यात त्याचा काही गैरहेतू होता का? यामागे कोणाचा हात तर नाही ना? अशा सर्व अँगलनं आता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलाय। सचिन बडेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।